उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात. पंतप्रधान मोदींनी मतदानाचा हक्क बजावला. एनडीएचे राधाकृष्ण तर इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराजी कायम असल्याची चर्चा. तर प्री कॅबिनेटला उपस्थित राहणार. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला. विजय वडेट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. गोकुळ दूध संघाच्या आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळाची शक्यता. कामकाजावर माजी संचालक महाडिकांचा आक्षेप. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. फेब्रुवारीपासून अनुदान न मिळाल्यानं राज्यातील शिवभोजन थाळी संचालक आर्थिक अडचणीत. सरकारकडे 200 कोटी रुपये थकीत. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा. मुंबईच्या नेव्हीनगरमध्ये धक्कादायक प्रकार. नौदलाच्या अग्निवीराच्या हातून भरलेली इन्सास अज्ञातानं हिसकावली. केंद्रीय यंत्रणा गुप्तहेरांकडून तपास. बंदुकीसह 3 मॅगझिन आणि 40 राऊंड्सचीही चोरी. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक. पळण्यापूर्वीच पोलिसांनी मध्यरात्री मुसक्या आवळल्या. हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारची माघार. सोशल मीडियावरची बंदी हटवली. पोलिसांसोबतच्या धुमश्चक्रीत 19 आंदोलकांचा मृत्यू. तर काठमांडूमध्ये संचारबंदी लागू. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स. 15 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. शिल्पा आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीसही जारी.